माझे नाव नरवाडे मनीषा गंगाधर। इयत्ता 8वी क ची विद्यार्थिनी आपणासमोर श्यामची आई या कथामालेतील 27वी कथा सांगणार आहे। कथेचे नाव आहे उदार मित्र हृदय। आमच्या घरात त्यावेळी गाय गायली होती। तिच्या दुधाचा खरवस केला होता। मला खरवस फार आवडायचा, पण मी दापोलीला शिकत असल्याने आईला माझी सारखी आठवण यायची। ती वडिलांना म्हणाली, दापोलीला जाणारं कुणी असतं तर श्यामला खरवस पाठवला असता। त्यावर वडील म्हणाले, कुणी जाणार कशाला, मीच उद्या घेऊन जातो। सकाळी जातो, संध्याकाळी परत येतो। श्यामला आनंद होतो। दुसऱ्या दिवशी आईने सुंदर खरवस तयार केला। त्याचं भांडं घेऊन वडील दापोलीला पायी पायी निघाले। ते शाळेत पोहोचले तो मधली सुट्टी होती। मुले पटांगणात खेळत होती। कुणी खात होती तर कुणी गात होती। त्यावेळी मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो व भेंड्या लावत होतो। तेवढ्यात माझे वडील माझी चौकशी करत आमच्यापाशी पोहोचले। मी विचारलो, भाऊ इकडे कशाला आलात? मी घरी भेटलो असतो। त्यांच्या गबाळ्या पोशाखाची मला लाज वाटत होती, मात्र मला खरवस मिळावा म्हणून 15 किलोमीटर चालून आलेल्या वडिलांचं प्रेम दिसलं नाही। इंग्रजी शिक्षणाने मी अंधळा झालो होतो। वडील म्हणाले, श्याम तुझ्या आईने तुला खरवस पाठवला आहे, सर्वांनी मिळून खा आणि डबा परत दे। इतर मुलं फिदी फिदी हसत होती। मी शरमलो होतो। वडील म्हणाले, श्याम अरे बघत काय बसलास, लाजायला काय झालं? यारे मुलांनो तुम्हीही घ्या। इतर मुलं निघून गेली। माझे फक्त मित्र राहिले। त्यापैकी एकानं डबा उघडला तेव्हा आम्ही खरवशाच्या फडशात पाडला। शाळेची घंटा झाली। त्या आवाजानं वडील जागे झाले। म्हणाले, झालं खाऊन, द्या डबा। नदीवर डबा घासीन, श्याम नीट अभ्यास कर, प्रकृतीला जप, गाईचं वासरू चांगलं आहे असं सांगून ते निघून गेले। मला माझी शरम वाटत होती। अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा। वडील 15 किलोमीटर चालून माझ्यासाठी खरवस द्यायला आले आणि मी त्यांच्याशी तर बोललोही नाही। त्यांची आईची भावांची चौकशीही केली नाही। गोष्ट तर घडून गेली, पण त्याची रुखरुख मनात कायमची राहून गेली। अशा प्रेमळ आईबापांचं ऋण कसं फेडणार? ते दोघेही आता नाहीत, पण जर मी माझ्या शेकडो गरीब बहीण भावांना असंच प्रेम देत राहीन तरच आई वडिलांच्या प्रेमाची थोडी फेड होऊ शकेल। एरवी नाही। चुका झाल्या तर त्या वेळी सुधारा। आई वडिलांची सेवा करा। धन्यवाद।